हॅलो हाय नमस्कार. मी प्रियांका तुमचं आय एम प्रिया चॅनलमध्ये स्वागत करते. आम्ही निघालो होतो इथे वाडेबोलाई देवीला. रविवारचा दिवस होता त्याच्यामुळे रस्त्याला बऱ्यापैकी गर्दी होती. पौष महिन्यातल्या रविवारी आम्ही देवीला जात असतो. तासाभरातच आम्ही वाडेबोलाईला पोहोचलो. गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तिथे पाण्याने पाय धुवून घेतले. त्याच्यानंतर इथे नमस्कार करून देवळात आलो. लगेचच देवीची ओटी आणि नैवेद्य भरून आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला निघालो. त्याच्यानंतर सकाळी 11:30 वाजता आम्ही तिथे मंदिरात पोहोचलो होतो. फारशी गर्दी नव्हती, एवढीशीच लाईन होती. आम्ही पोहोचल्यानंतर आमचं दर्शन झाल्यानंतर खूप गर्दी झाली होती, कारण दुपारी 12-12:30ची वेळ झाली होती. देवीचं दर्शन घेऊन लगेचच आम्ही बाहेर आलो. आम्हीही जेवण करायला घेतलं. आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक घरून तयार करून आणला होता. देवीला नैवेद्य अर्पण करून लगेचच आम्ही तिथेच बाहेर जेवण करून घेतलं. देवीला मनोभावे नमस्कार केला. लगेचच तिथे मीठ आणि पिठाने परड्या भरायच्या असतात. ते आम्ही गव्हाचं पीठ घेऊन आलो होतो. गव्हाच्या पिठाने परड्या भरल्या. त्याच्यानंतर आत्ता खूप मोठी लाईन लागली होती. तिथेच जवळच हे महादेवाचं मंदिर आहे. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. बाहेरून आत आल्यानंतर इथे आम्ही लगेचच महादेवाचंही दर्शन घेतलं. या मंदिराचा परिसर तसा बराच मोठा आहे. पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. महादेवाचं दर्शन घेऊन लगेचच आम्ही देवीला प्रदक्षिणा घातली. अत्यंत सुंदर असे संदेश या भिंतीवर लिहिले गेलेले आहेत, चित्र काढले गेलेले आहेत. शिवाजी महाराजांचे काळातले जे काही प्रसंग घडले होते त्याचं चित्र रेखाटले आहे, त्याचा संदर्भ लिहिला आहे. दर्शन घेतल्यानंतरचा तो एक्झिट दरवाजा होता. त्याच्यानंतर नळाच्या वरती या भागात असं सुशोभनीय मूर्त्या घडवल्या होत्या. अतिशय सुंदर नक्षीकाम आहे हे. मंदिरात आतमध्ये येताना असे काम केलेलं आहे. असे छान मूर्त्या आहेत. गणेशाची नक्षीकाम अगदीच सुंदर झालेलं आहे. मंदिराचा बाहेरचा भाग हा असा दिसतो. खूप सुंदर. चाफ्याचं झाडं हे 12 नंतर ओलांडा चालू होतो देवीचा रविवारी. सो असे लोक सगळे मंदिराच्या समोर, मंदिराच्या बाहेर, हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे, असे सगळे लाईनमध्ये बसले होते. हे समोरच भक्तिनिवास आहे. हे पार्किंग एरिया आहे. माझा मुलगा इथे लगेचच आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडत होतो. इथं आमचं जेवण, दर्शन सगळं काही झालं होतं. इथे लगेचच आम्ही बाहेर पडायला निघालो होतो. त्याचं छान